आधी मराठी बोलतो नंतर हिंदी बोलतो, हा काय नियम आहे? हा नियम काय? हा हिंदी आता तुमको? हिंदी नहीं है तो फिर म्हणजे तकलीफ है। तकलीफ क्या मतलब? क्या दिक्कत है? दिक्कत क्या नहीं मतलब? मराठी आता, मेरे को नहीं आता मराठी, क्या क्यों नहीं करेगा आता? फिर? क्यों नहीं आता? क्या करेगा? तो मराठी में क्या बात करने करेगा? को- क्या करेगा मतलब? क्या करेगा फिर? मराठी नहीं रिसीविंग आता लेना है तो? कि नहीं क्या लेना है? करेगा? लेना है कि नहीं लेना है? तू रिसीविंग देने हैं, क्या करना है? मराठी Receiving- सिखाना है मेरे को। मराठी सिखाना है मतलब? क्या- इतना कहाँ- एटीट्यूड से बात मत करो सर, हाँ, एटीट्यूड तो से आराम बात से नहीं बात कर रहा हूँ कर मैं। फिर। मैं एटीट्यूड से क्या बात नहीं बता कर रहा रहा है हूँ। उसको? क्या मराठी नहीं बता रहा हूँ? आता पहले तो मराठी क्या बोलता है, करेगा फिर हिंदी फिर? बोलता है। पता है क्या मैं कौन है? कौन है? कौन है पता है? कौन मैं है? मनसे का अध्यक्ष है, मैं नवी कौन मुंबई है? का। नहीं आता मराठी, क्या नहीं करेगा आता है फिर? ना? नहीं ठीक आता है, ये बात मराठी। याद रखूंगा मी। नमस्कार, जय महाराष्ट्र सर, मी धनराज बोलतोय। आपलं वर्सोवा डीमार्ट मध्ये एक मॅनेजर आहे का कोणी माहिती नाही, तो बोलतोय मला मराठी येत नाही, मराठी आली तरी मी बोलणार नाही, मराठी बोलायला तो नकार देतोय आणि मी त्याला बोलतोय तर तो डायरेक्टली माझ्यावरती ॲटिट्यूडनी बोलतोय। काय करायचं काय नाही तर तुम्ही बघा, मी व्हिडिओ ग्रुपला सेंड करतोय। जय महाराष्ट्र। एक मिनिट, मुंबईत कधी आला? कधी येऊन काम करतो इकडे? मग काय उपटवतोस का इकडे? मराठी भाषा येत नाही का तुला? ठीक, जिसको मराठी बोलायला आता काय है ना ती बदल. ज्याला मराठी येते त्याला तू शिकवणार, उसको तू आणि चिल्लाएगा? सर, अजून एक इम्पॉर्टंट हा काय बोलला माहितीये का? तुम रिसीविंग देने आए हो कि हमको मराठी सिखाने आए हो? एक मिनट, मैंने ऐसा नहीं बोला था आपको। मेरे पास रिकॉर्डिंग है भाई, दिखाओ क्या? तुम्ही अरे, असं पण का तुला बोलताय? recording कुठून मराठी आलास काय तू? बोलायचं? कुठून आलास तू? कुठून आलास तू? मराठी बोलणार नाही असं का पहिलं तर बोलताय? त्याचं नाव विचारतो कोण आहे तो. तुम्ही रिक्वेस्ट केले का त्याला की नाही मला मराठी येत नाही, मी हिंदी मध्ये बोलतो असं रिक्वेस्ट केली? हा, यानं केलं. तुम्ही आल्यानंतर तुम्ही त्यांच्यावर असे का भडकले? तुम्हाला जर माज असेल ना की तुम्हाला हिंदी येते, मराठीत बोलणार नाही, तर तुम्ही तुमच्या गावी जाऊन नोकरी करायची, इकडे नोकरी नाही करायची। इथल्या लोकांना मराठी हिंदी शिकवायची नाही, कळलं? तुमचा माज उतरवायला आहे ना, एवढे लोक काफी आहे। महाराष्ट्र नवनिर्माण सेना काफी आहे तुमचा माज उतरवायला। आणि मुंबईत आहे ना, हे ऐक, तू जे गोष्टी ऐकायला आलो नाही, मुंबईमध्ये मराठी माणसं धक्का पाहिलाय। तुम्ही कुठून येणार? तू इकडे- 1500 किलोमीटरवर. कान पकड के सॉरी बोल. सॉरी बोलताय? कान पकड के सॉरी बोल. सॉरी बोल. सॉरी बोल लवकर, सॉरी बोल. अरे बोल ना, अरे sorry कान बोल पकड ना, बोल. सॉरी अरे भाई हात चालतील, कशाला डोक्याची वाट लावतो? सॉरी बोल, कान Sorry पकड, बोल. हात पकड, कान पकड के सॉरी बोल. ऊपर कान पकड़, कान पकड़ तो ऊपर जाके लेके जाते हैं, तो ऊपर लेके जाएंगे। जल्दी कान पकड़, सबके सामने समोर ये असा आणि कान पकड. सॉरी बोलो दोनों, देव का फटका। चल लवकर कान पकड़, सॉरी बोल. सॉरी बोल ना. कान पकड़, अरे कान पकड़, सॉरी बोल. उलटा म्हणजे सॉरी काय? बोल, सॉरी बोल. सॉरी बोल. सॉरी बोल, कान सॉरी पकड़. बोल. मराठी माणसाची माफी माग. माग. पकड कान, कान लवकर, पकड. आता एकच बॉस आहे, खूप बॉस आहे. लवकर कान पकड, कान पकड. कान पकड. ए, अरे कान पकड, कान. तुला तर कान पकड आहे. सॉरी बोल. चल, उलटा म्हणजे काय? बोल. खाली खाली कर. पकड खाली. मराठी माणसाची माफी माग. लवकर अजून फुट. बोल. अजून मराठी माणसाची माफी माग. कान पकड, कान पकड. बोल. राज साहेबांची सॉरी आणि मराठी माणसाची सॉरी माग. इथे राहायचं ना तर मराठी शिकायचं. मराठीत बोल. मी माफी मागतो. मराठी माणसाची माफी मागतोय बोल. मराठी माणसाची मी माफी मागतो बोल. राज साहेबांची मी माफी मागतो. राज ठाकरे साहेबांची बोल. मी माफी मागतो. यापुढे मराठी यापुढे यापुढे मराठी माणसांचा मी भाषेचा बोल बोल मराठी भाषेचा मी सन्मान करीन. याच्या पुढे मराठी शिकीन शिकीन सीख रहे थे उसको, वो सिखा रहा है तो देखो क्या तकलीफ हो रहा है क्या? कळलं का? बात करने का तकलीफ तो फिर कैसा हुआ? मेरा पूरा वीडियो है, हमारे पास, समझा क्या? तू भी बोल. एक सेकंड, क्या हुआ था मेरे को बताओ। ठीक है चलो मैं बोलता हूँ, मैं मानता हूँ मेरी गलती हुआ, मैं आपसे माफी मांगूंगा अगर मेरा गलती रहेगा तो। खाली बोलो मैंने क्या केलं. मी फक्त सांगतो, मी तुला काय केलं, फक्त मला एवढं उत्तर दे. भाई तुला काय बोललो मी? मराठी मराठी शिक तू. बोललो का नाही? तू मला काय बोलला? आम्ही कामाबद्दल नाहीये पण कुठला शिकलो आहे, पाहिजे. कुठला आहे? तू काय बोलला? मला मराठी येत नाही. मी तुला काय बोललो? गिटार मला काय तो? हिंदी येत नाही. तू काय बोलला? तुला मराठी बोलता सुट्टीला येत गेल्याच्या नाही नंतर का? मराठीत हिंदीत बोलला का? मी कशाला मराठी शिक मराठी शिक मराठी शिक.
स्पीक. हो सर, तुम्ही मला काय बोलले तुमचा होते? ऍटिट्यूड काय हे मी मराठी येत नाही. मला तुमचा ऍटिट्यूड काय तुम्ही ऍटिट्यूड काय तुम्ही कुठे कुठे काम करताय तुम्ही महाराष्ट्रात काम करताय ना मग तो जर मराठीत बोलतोय तुम्ही सांगता मला मराठीत बोलायचं नाही त्याने तुम्हाला सांगितलं हिंदीमध्ये बोलू नका म्हणून मग त्याने काय बोलला मराठीत बोलला तुम्ही काय सांगता मराठी बोलणार नाही काय करायचं तुमचा व्हिडिओ आहे तुमचा व्हिडिओ आहे तू बोलला, हिंदीमध्ये बोल. तू मला बोलणार याला हिंदी बोल. तू इकडे तिकडनं येणार 2000 किलोमीटरवर इथे आम्हाला शिकवणार तू आणि शिकवणार याला हिंदी बोलायला. का शिकणार तो हिंदी? का शिकणार? आमची मातृभाषा जेवढा आहे. जेवढा झाला तमाशा तेवढा उद्यापासून सगळं मराठीमध्ये शिकायचा प्रयत्न करायचा आणि कोण आले ना उर्मट उत्तर दिले ना तर असेच फोडणार मग आणि भाई माझी गाडी तर कंटिन्यू येते, ही गोष्ट डोक्यात टाका. नाही सर, माझी ऍक्च्युली काय होतं माहिती अरे आहे? थांब रे हे नंतर तुझं हे करणार. हे तुला सर्व काय होणार नाही. ठीक आहे, रोज. तुला गाडीचं काय नाही झालं त्यांना सांगितलं कोण आहे तुमचे मॅनेजर कोण आहे बोलवा त्यांना बोलव त्यांना मॅनेजर कोण आहे त्यांचे कुठे आहे तुमचे मॅनेजर मॅनेजरला बोलवा तिकडे कोण आहे मॅनेजर मग तुमचं नाव काय हा मॅनेजर आहे कुठे जाता HR पुढे HR. उद्या आला उद्या एक लेटर देणार तुमच्या मॅनेजरला. त्याच्यावर एक बाईट नोट करा तुम्ही येणार. इकडे कडे. नाही वरती जाऊन बाईक मेन मॅनेजर याच्याकडे येऊन भेटूया. HR आहे तिकडे बसलेले असेल. नाही बोलतो नाही याच्यावर आता नसते. हे इकडे रे इकडे रे तू हे हा रुमाल काढ चालू आहे आज वर्सोवा डीमार्ट इथे हा तरुण मराठी बोलण्यावरून यांची बाचाबाची झाली. मी मराठीत बोलणार नाही असं यावेळी व्यक्तीने जेव्हा सांगितलं त्यावेळेला यांचे मॅनेजर आले. त्या मॅनेजरने अरे रावीमध्ये मला मराठी येत नाही मी हिंदीमध्येच बोलणार तुला जे काय करायचं करून घे अशा भाषेत अर्वाच्य भाषेत त्याला शिवीगाळ केली आणि मराठीचा अपमान केला. महाराष्ट्र नवनिर्माण सेनातर्फे या सर्व कार्यकर्ते व पदाधिकाऱ्यांतर्फे लगेच याचा माज उतरवण्यात आला. आज याला आम्ही समज दिलेली आहे मनसेतर्फे पुन्हा असा प्रकार घडला तर यांचा पुन्हा माज उतरवला जाईल.